नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण वटपौर्णिमेबद्दल बोलूया। वटपौर्णिमेचे मुहूर्त, त्याच्यानंतर तिथी आणि कोणत्या दिवशी येणार आहे, वटवृक्षाची पूजा का केली जाते ह्याची माहिती आपण घेणार आहोत। इथे मी पूजा करताना तुम्हाला दिसत आहेच, तर आता आपण त्याची माहिती सुद्धा घेऊया। यंदाची वटपौर्णिमा ही 21 जून 2024 शुक्रवारी येत आहे आणि त्याचा मुहूर्त पाहूया। वडाच्या पूजा करायची मुहूर्त आहे 21 जूनला सकाळी 5:24 पासून ते 10:30 पर्यंत आहे। याच्यामध्ये आपण पूजा करू शकतो वडाची। तर आता आपण त्याचं महत्त्व सुद्धा जाणून घेऊया की वडाच्या झाडाची पूजा का करतात। प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात। यासाठी वटवृक्षाची, वडाच्या झाडाची पूजा प्रार्थना करतात। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच वडाची पूजा करतात आणि उपवास करतात। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती वास असल्याने मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले सांगितले जाते। म्हणून आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची आपण पूजा करतो। वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचे रूप मानले जाते, कारण देवी सावित्रीने तपस्या करून पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते असे मानले जाते। तर आता पूजेचं साहित्य कोणतं लागतं तेही आपण जाणून घेऊया। 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याची वाटी, नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, सतीमानेची फोटो, किंवा आपणच जर जात असो तिथे तर ते सुद्धा आपण तिथे जाऊनच पूजा करायची आहे, सुपारी इत्यादी। तर फळं जी आपण 7 प्रकारची किंवा 5 प्रकारची तुम्ही काही घेत असाल, जसं तुमच्या एरियामध्ये वापरले जातं त्याप्रमाणे घ्यायचं आहे। आणि द्रोणमध्ये घेऊन किंवा तुम्ही पानावरची सुद्धा ही पूजा करू शकता। तर अशा प्रकारचं लागतं पूजेचं साहित्य। कथेप्रमाणे भगवान शंकरांचे लक्ष संसारात नाही, म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला। महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले, तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला। त्याच्या प्रत्येक फांदीत, पारंबी व पानावर सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो, म्हणून त्या अक्षयवट म्हटले गेले आहे। त्याच्या ह्या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याच्या अखंड सौभाग्य साकडे घालतात। गीता जन्माच्या एकेमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात। नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं हा त्यामागचा हेतू आहे। म्हणूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते। आता वटवृक्षाचे महत्त्व। यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्र चर्चा केली। त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले। शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली, म्हणूनच वटवृक्षाशी सावित्रीचं नाव जोडलं गेलं। या दिवशी प्रगट स्वरूपात सत्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते। शिवरूपी जाणीवेतूनच शिवरूपी धारणेशी एकरूप होणाऱ्या भावनातून हे व्रत केले असता जीव शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते। आता वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाचीच पूजा करण्याचे महत्त्व काय आहे ते पण पाहूया। वटवृक्ष हा शिवरूपी आहे। शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे। कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याला जीवाला फायदा होतो। वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व काय आहे तेही पाहूया आपण आता। वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर
असणाऱ्या सप्त लहरी शिवतत्व अकृत करून वायुमंडळात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावनाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारणा करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वाच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. वडाच्या पूजेमध्ये फळ अर्पण करण्याचे कारण फळ हे मधुर रसाचे असल्याने फळाच्या समुच्चत्वाकडे अकृच्छ व अपेक्षित होणाऱ्या देवांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहाशीतील कोशापर्यंत झिरपतात. आता आपण वटपौर्णिमेची कथा सुद्धा ऐकूया. तर आहे कथा काय? ज्येष्ठ पौर्णिमेला हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. अनेक वर्षापूर्वी देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गोडी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडायची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा द्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असे सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले. सत्यवान जंगलात लाकडे तोडायला निघाले असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म देखील आला व सत्यवानाचे प्राण घेऊ लागले. सावित्रीने यमाच्या मागे आपला पती बरोबरच जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नकार दिला. पतीने बरोबर जाण्याचे हट्ट दिले. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 व्रत पाळण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे वेळ व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमाने गणपतीने कथा सुनली तेव्हा या वचनशीलत्व झालेल्या आत्मने झाले व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाखाली पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात. अशा प्रकारे आपण ही माहिती घेतली. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.